पावसाळ्याचा सीझन चालू झाला की ठिकठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शॉप पाहायला मिळतात. त्यातलं एक शॉप म्हणजेच छान असं भुट्टा. तर तो पण अगदी वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. बऱ्याचशा ठिकाणी उकळून, कुठे छान असा भट्टीवरती भाजून अशा वेगवेगळ्या प्रकारे तर बनवला जातोच. पण आज आपण अगदी त्यापेक्षाही वेगळा मस्त असा स्पायसी गार्लिक मसाला कॉर्न बनवणार आहोत. तेही घरच्या घरी. बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपटसुद्धा तयार होतो आणि त्यातल्या त्यात चविष्टसुद्धा लागतो. आणि काहीतरी जर युनिक घरामध्ये बनवलं ना तर सगळेजणं आवडीने सुद्धा खातात. बघताय ना किती सुंदर दिसतोय. बाहेर मस्त असा पाऊस आणि घरामध्ये मस्त असा स्पायसी गार्लिक मसाला कॉर्न. चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी कॉर्नचे तुकडे करण्यासाठी मला तर खलबत्त्याचा जो आपला पकड असते ना तर त्याचीच गरज पडली. कारण की हा जो कॉर्न होता ना तर तो अजिबात सुरीने कटच होत नव्हता. त्यामुळे मग मी असा काहीसा जुगाड केला आणि त्याची छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. जर तुम्ही बेबी कॉर्नचा वापर केला असेल ना तर मग ते सुरीने व्यवस्थित छान असे कट होतात. तुकडे करून झाल्यानंतर मी कढईमध्ये पाणी आधीच गरम व्हायला ठेवलं होतं. त्यानंतर थोडंफार पाणी गरम झालं की जे आपण कॉर्नचे तुकडे करून घेतलेले होते तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि जवळपास छान असे त्यांना उकळून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत आपल्याला इथे लसूण जो आहे ना तर तो छान असा ठेचून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खिसणीवरती खिसून घेतला तरीसुद्धा चालेल. तोपर्यंत इथं साईडला आपले जे कॉर्न्स आहेत ना तर ते सुद्धा छान असे उकळले जातात. तर यांना ना आपल्याला एवढ्यापर्यंत उकळवायचं आहे की आपण त्यांना नुसतं फ्राय जरी केलं ना तरी त्यांची जी टेस्ट आहे ना तर ती छान अशी लागेल. तर आता इथं बघा छान असे आपले जे कॉर्न आहेत ना तर ते छान असे शिजत आहेत. तर ह्या स्टेजला ना आपल्याला एक एक करून छान असे कॉर्न जे आहेत तर ते काढून घ्यायचे. म्हणजे यांचा जो कलर आहे ना तर तो तुम्हाला बदललेला दिसत असेल. आता इथं मी एक पॅन घेतलं आणि पॅनमध्ये मी बटरचा वापर करणार आहे. तर इथं जवळपास 1 ते 1.5 चमचा बटर त्यामध्ये मी घालून घेतलं. याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण बटर जर वापरलंत ना तर आणखी चव खूप छान लागते. तर बटर आहे ना थोडंसंच मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर जो आपण लसूण त्यामध्ये कुटून घेतलेला होता ना तर तो त्यामध्ये टाकून घ्यायचा. कारण संपूर्ण बटर जर आपण मेल्ट होईपर्यंत थांबलोत ना तर मग बटर जे आहे बाकीचं मेल्ट झालेलं तर ते जळायला सुरुवात होऊ शकते. तर 1 मिनिटामध्ये सर्व जे बटर आहे तर ते छान असं मेल्ट होतं आणि आपण जो लसूण छान असा कुटून घेतलेला होता तर तो त्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे, अर्धा चमचा ओरिगॅनो टाकून घ्यायचं. आता हे जे सगळे जे पदार्थ आहेत ना तर ते नक्की घाला. त्यामुळे जे आपला स्पायसी गार्लिक मसाला आहे ना कॉर्नचा तर तो एकदम छान असा तयार होतो. त्यानंतर जवळपास अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर 1 चमचा भरून त्यामध्ये शेजवान चटणी टाकून घेतली. सोबतच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ. थोडंसं म्हणजे त्या आपल्या पूर्ण मसाल्याला छान असं कोट येईल एवढं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. आता हे जे संपूर्ण मसाले जे आहेत ना तर ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता इथे एक ट्विस्ट आहे की तुम्हाला जर शेजवान चटणी टाकायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो सॉसचा वापर केला तरीसुद्धा चालेल. पण शक्यतो शेजवान चटणीचाच वापर करा. त्यानंतर इथे जवळपास मी थोडंसं अर्धा वाटीच्या जवळपास मी पाणी टाकून घेतलं आणि हे आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे. एवढं छान शिजवायचं की ते छान व्यवस्थित आपला जो कॉर्न आहे तर त्याला कोट झालं पाहिजे. तर आता इथं बघू शकता मी सतत हलवत जे आहे ना तर हे व्यवस्थित हा मसाला जो आहे तर तो मिक्स करून घेते. लक्षात ठेवायचं की हा मसाला जळायला नको, नाहीतर मग त्याचा जो स्मेल आहे तर तो अजिबात चांगला लागणार नाही. तर आता इथे आपला मसाला जो आहे ना तर तो छान असा तयार झालेला आहे. तर आता जे कॉर्न आपण उकळवून घेतलेले होते तर एक एक करून ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. कॉर्न एक एक करून यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला याला छान असा जो मसाला आहे तो अलट-पलट सगळ्या साईडने करून आपल्याला याला छान असं कोट करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा अशाच प्रकारे ना मी थोडेसे एक साईडने असे करून घेतले. तर अलट-पलट करून आपल्याला हे संपूर्ण जे कॉर्न आहेत ना तर ते हळू छान असे कोट व्हायला सुरुवात होतात. तर आता इथं बघा मी थोडंसं ना त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं आणि त्यानंतर बघा इथं मी त्यावरती ना आणखी व्यवस्थित जेवढं आपलं पाणी जे आहे ना तर ते पूर्ण आटलं जातं आणि मग जो मसाला आहे ना तर तो त्याला छान असा कोट होतो. कुठं काही राहिलं असेल तर तुम्ही असं थोडंसं चमचेच्या मदतीने जे आहे ना तर ते त्यावरती घालू शकतात.
अगदी चवीला खूप छान लागतं आणि सर्व केल्यानंतर तर असं वाटतं की आपण एखाद्या महागड्या कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्येच हे छान असे स्पायसी गार्लिक मसाला कॉर्न खातोय की काय. अगदी हे कॉर्न जर तुम्ही बाहेर खायला गेलात ना तर जवळपास 150 ते 200 रुपयाच्या वरतीच तुम्हाला मिळतील. बघताय ना किती छान असे आपले घरच्या घरी गार्लिक मसाला कॉर्न तयार आहेत आणि त्यामध्ये खाताना आपल्याला इझी जायला हवं त्यामुळे टूथपिकसुद्धा मी त्यामध्ये अटॅच केलेली आहे. बघा किती मस्त अशी रेसिपी आहे ना. तर ह्या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने गार्लिक मसाला कॉर्न रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.